मस्त आहे. बघ ती कापडाच्या खाली त्या. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आता पाचगाव या एरियामध्ये आले. या ठिकाणी यांच्या इथं बॅकयार्डला सामान टाकलं सगळं त्यांनी आणि त्याच्यामध्ये साप त्यांना दिसला आहे सामान हटवताना. माझ्यासोबत सर्पमैत्रीण ज्योती जाधव देखील आहे. आणि मागच्या वेळेस यांच्या इथं आपण नागजातीचा विषारी साप पकडलेला आहे समोरच्या साईडला आणि आता मागच्या साईडला त्यांच्या इथं घोणस आला आहे. मागच्या नाग होता, आता घोणस आला आहे. तर बघू आपल्याला सापाला कसं रेस्क्यू करता येईल. तर या ठिकाणी आपण एवढं सगळं जुगाड केला आहे कारण का इथं जागा नाही आहे ट्रॅप लावायला आणि सापाची साईज पण लहान आहे, त्यामुळे आपल्याला हाताने त्याला पकडायचं नाही आहे. आणि विषारी साप आहे त्यामुळे तर हात लावणे नाहीच, घोणसला मी हात लावत नाहीच. तर बघूया आता ह्याला कसं रेस्क्यू करता येईल. आपण इथं पत्राही केला आहे आणि तिथं आपण ट्रॅप सेट करणार आहे. तर इथं साप काय तर खाऊन बसलाय, घुस किंवा उंदीर खाल्लंय त्यांना. तर या घोणजातीचा विषारी साप आहे. भारतातील जे प्रमुख 4 विषारी साप आहेत नाग, मण्यार, घोणस आणि कुरसे यापैकी हा घोणजातीचा साप आहे. तर आम्ही खूप चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे की ज्योती त्या साईडला उभारली आणि मी या साईडला उभारली, साप पळून जाऊ नये म्हणून. तर आपण सापाला आता सेफली पॅक केले. चला तर आपण याला वन विभागाकडे सुपूर्द करूया. श्वेताने आणि ज्योतीने पकडलेला घोणस जातीचा विषारी साप शोएब नक्का माझ्या ताब्यात दिला आहे. तर आपण काहीच वेळा त्याला सोडण्यात येईल.